काय चाललंय? अजून लवाटे बाई आल्या नाहीये? हो, नाही आल्या. काय प्रॉब्लेम काय आहे त्यांचा? त्यांना खूप मॅडम मी आत येऊ का? या. सॉरी मॅडम, मला आजही उशीर झाला. मी तुम्हाला त्याच दिवशी सांगितलं होतं, जर पुढच्या वेळेस उशीर झाला तर कामावर यायची गरज नाहीये. मॅडम मी उद्या रिक्षाने येईन, पैसे खर्च करीन, पण मला कामावरून काढू नका. लवाटे बाई, मी तुमची शत्रू नाहीये. मी शिस्तप्रिय आहे. वेळ आणि शब्द न पाळणाऱ्यांचा मला तिटकार आहे. तरीही एक स्त्री म्हणून मी तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न केला. मी तुमचं रेकॉर्ड चेक केलंय. तुम्ही दर महिन्याला 10 ते 12 दिवस उशिरा येत आहे. मी स्वतः तुम्हाला 2दा वॉर्निंग दिली होती. तरीही तुमच्या वागण्यात बदल नसेल तर मी काय करावं असं तुमचं म्हणणं आहे? सॉरी मॅडम, मला ही सवलत श्री साहेबांनी दिली होती, कारण श्री साहेब इथे असताना तुमच्या उशिरा येण्यानं फरक पडला नसेल कदाचित, पण तुम्ही पॅकिंग डिपार्टमेंटच्या हेड आहात. तुमच्या सहीशिवाय माल लोड केला जात नाही. गेल्या आठवड्यात तुमची सही नव्हती म्हणून डीलर्सकडे 2 टेम्पोज उशिरा पोहोचले. पेरिशेबल वस्तू खराब झाल्या. पैशांना किती नुकसान झालं याचा विचारच मी करत नाहीये, पण गोखले गृहोद्योग मधून माल उशिरा आणि खराब आला हा आरोप आपल्यावर केला गेला. आपल्या कंपनीचं नाव सन्मानाने घेतलं जावं यासाठी मी जीवाचं रान केलंय. ते नाव धुळीला मिळाला असे 2 दिवस पुरतील. मॅडम मी तुम्हाला शब्द देते, असं पुन्हा नाही होणार. असा शब्द तुम्ही यापूर्वीही दिलाय. श्रीदेबाई, तुमचं काय मत आहे? मॅडम, मला फक्त एवढंच म्हणायचंय की आपल्या कंपनीत आपण सगळेच एकमेकांना सांभाळून घेतो. हा तुमचा चांगुलपणा झाला, पण उद्या एक जण उठून मला म्हणाला की जी सवलत लवाटेबाईंना मिळते ती सवलत मला का नाही, तर मी त्याला काय उत्तर देऊ? तेव्हा जो नियम एकाला तोच सगळ्यांना, हे तत्व पाळण्याखेरीज माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. मॅडम म्हणजे तुम्ही? आय एम सॉरी लवाटेबाई, जोपर्यंत तुमच्या अडचणींवर तोडगा निघत नाही तोपर्यंत तुम्हाला इथं काम करता येणार नाही. पण मी तुम्हाला शब्द देते, 6 महिने वर्षानंतरही तुमच्या अडचणी दूर झाल्या आणि तुम्ही कंपनीत वेळेवर येऊ शकलात तर आम्ही तुम्हाला आनंदाने परत घेऊ. म्हणजे मॅडम सध्या लवाटेबाई, योग्य नेतृत्व करायचं असेल तर कायद्याच्या वाटेनं जाण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही. वेद पाठक साहेब, यांना 1 महिन्याची नोटीस द्या. हो ना, आता कुठलेही सणवार नाहीये तितक्यात. आता काय ते होळीला डायरेक्ट मार्केट उचलच आहे. हो बरोबर. तेव्हा प्लीज एप्रिल पर्यंत तरी काही चेंजेस करू नका. या, थँक्यू सो मच. या, बाय. वाटे मॅडम, हो तुम्ही बसा बसा. काय झालं, काय म्हणाला मॅडम? मॅडमनी मला 1 महिन्याची नोटीस दिली आहे साहेब. 1 महिन्यानी कामावरून कमी करायचं म्हणतायत. तुम्ही शांत व्हा. ठीक आहे, पाणी पाणी पे. लवाटे मॅडम, अहो प्लीज शांत व्हा. रडून प्रश्न सुटणार आहे का तुमचा? माझा प्रश्न कशाने सुटणार आहे हेच कळत नाहीये साहेब मला. हे बघा, प्लीज शांत व्हा. आपण विचार करूया यावर काहीतरी. कधी कधी वाटतं जीव द्यावा आणि संपवून टाकावं हे सगळं. अहो काहीतरी काय बोलताय तुम्ही? मॅडम, जीव देणं इतकं असह्य दुसरं काहीही नसतं जगात. आजपर्यंत मी आणि माझ्या नवऱ्याने कधीच कोणाकडे 1 पैसा सुद्धा उधार मागितला नाही साहेब.
माझा नवरा डबल शिफ्ट मध्ये काम करतो. माझ्या मुलाचं कानाचं ऑपरेशन आहे, त्यासाठी आम्ही दोघं एक एक पैसा जमा करतोय. माझा मुलगा आयुष्यात कधीच बोलू शकणार नाही, पण ऐकू शकला तर किमान दुसऱ्यांवर अवलंबून तरी राहणार नाही तो. मला या नोकरीची खूप गरज आहे साहेब. मॅडम, मला तुमचा प्रॉब्लेम कळतोय. हे बघा, पण आजवर होता होईतो मी तुम्हाला पूर्ण मदत केली. पण आता प्लीज भागीरथी गोखले मॅडम काय म्हणतात हे समजून घेण्याचा प्रयत्न तरी करा ना. आणि या उपरही मी तुम्हाला आता एक शब्द देतो, माझ्या ओळखीत जिथे कुठे तुम्हाला काम मिळवून देता येईल ना तिथे मी तुम्हाला मिळवून देईन. साहेब, गोखले गृह उद्योगामध्ये माझी अडचण कोणी समजून घेऊ शकलं नाही, तर बाहेर कोण समजून घेणार आहे? आमच्यासारख्या काबाड कष्ट करणाऱ्या लोकांना ह्या कंपनीमुळे मान मिळालाय. बाहेरच्या जगात आम्हाला कोणी उभं सुद्धा करणार नाही साहेब. माझा गोखले मॅडमवर राग नाहीये साहेब, पण थोडा वेळ उशीर झाला म्हणून कामावरून काढून टाकायचं म्हणतायत. उद्या माझ्या पोराच्या कानाचं ऑपरेशन तुमच्या पैशाने झालं तर कायमचे आशीर्वाद मिळतील तुम्हाला. लवाटे मॅडम, भागीरथी गोखले मॅडम ह्या एक स्त्री आहेत आणि मी त्यांना खूप चांगला ओळखतो. त्यांना तुमच्याविषयी कुठलीही वैयक्तिक आढी किंवा राग नाहीये. हे बघा, पण कंपनीची मालकीण म्हणून त्यांना खूप वेगळ्या पातळीवर विचार करावा लागतो आणि म्हणून मग त्यांना कधी कधी असे कठोर निर्णय घ्यावे लागतात. साहेब, इतकी वर्ष तुम्ही मालक होता तेव्हा सगळं नीट चाललंच होतं की. मी उशिरा येते मान्य आहे, मला चुकतंय माझं, पण ह्यापूर्वी ह्या चुकीची एवढी मोठी शिक्षा कधीच मिळाली नव्हती. मग आत्ताच का या प्रश्नाचं उत्तर आत्ता माझ्याकडे नाहीये. लवाटे मॅडम, आता तुम्हालाही थोडीशी ऍडजस्टमेंट करावी लागेल. हे बघा, मला माहितीये तुमचा प्रॉब्लेम जेन्युइन आहे, मला मान्य आहे, पण म्हणून दरवेळी समोरचा माणूस समजून घेणारा असेलच असं नाही. तेव्हा दुसऱ्यांकडून सवलत न मागण्या इतकं स्वावलंबी आपण झालं पाहिजे हे लक्षात ठेवा. तुमचं म्हणणं पटतंय साहेब मला. मी माझ्या परीने नक्की प्रयत्न करेन या अडचणीतून मार्ग काढण्याचा, पण माझी इथली नोकरी जाऊ देऊ नका साहेब. तुम्ही मॅडमशी बोला ना एकदा. मी बोलतो मॅडमशी. हा, या तर. यू लाईक टिप्पसचा वास आवडतो तुम्हाला? यू लाईक टिप्पस? डोकं दुखल्यावर सर्दी झाल्यावर त्याचा वास घेतात, खूप बरं वाटेल. यू लाईक टिप्पस? हा, युकॅलिप्टस, निलगिरीचं तेल. नाही, नकोय. वहिनी, आय अँड शरू फास्ट फाईट, शरू लॉस्ट. वहिनी, काय बोलायचं ते पटकन बोल ग. बोलायचं नाही, जेवायचं. मग जेव ना. तुम्ही पण चला. नाही, नकोय मला. वहिनी, तुमच्याशिवाय माझ्या घशाखाली घास नाही उतरणार हो. बरं, थोड्या वेळाने येते. वहिनी, तुम्ही एकदा बोलता का श्रीशी? तुम्हाला बरं वाटेल, तुम्ही या त्याला भेटून. आईंच्या परवानगीशिवाय? हिंदे, आईंच्या परवानगीशिवाय मी यांनाही नाही भेटले ग. यांना भेटायला हे जवळ कुठे होते म्हणा. इतक्या वेगाने इतके लांब निघून गेले ना, जाताही नाही आलं मागे. पायातलं बळ गेल्यासारखी मटकन खाली बसले. भानावर आले तेव्हा खूप हाका मारल्या ग. कशाला इतकी कोरड पडली होती की तोंडातनं शब्दच फुटला नाही. वहिनी, एक सांगू का? त्यातल्या त्यात चांगल्या गोष्टी आठवा. जे झालंय ते बदलणं आपल्या हातात नाही, पण निदान वाईट गोष्टीचा विचार करून कशाला त्रास करून घ्यायचा? बरोबर आहे तुझं. एरवी करते ग मी असं, पण कधी कधी मन असं सैरभैर होऊन जातं ना की ताबाच राहत नाही त्याच्यावर. पण चांगल्या गोष्टी आठवायच्या, चांगल्याच गोष्टी आठवायच्या. आमचं नवीन नवीन लग्न झालं होतं ना इंदे, की दिवशी खूप जोरात पाऊस आला. मला भिजायला खूप आवडायचं. मी म्हटलं चला ना पावसात भिजायला जाऊया.
असा पाऊस सारखा सारखा नाही येत. तर म्हणाले असे कित्येक पावसाळे आपण एकत्र घालवणार आहोत. या पावसाचं काय एवढं. पण मी खूप हट्ट केला तेव्हा कसे बसे तयार झाले यायला. आणि आम्ही दोघं पावसात चिंब मनसोक्त भिजलो. इंदे तो पाऊस मी आयुष्यात कधी विसरणार नाही ग. जणू काय आम्हाला दोघांना 2 क्षण आनंदात घालवता यावेत म्हणून पडत होता तो पाऊस. पण परत येताना पंचायत झाली. आम्ही दोघंही चिंब भिजलेले. आई काय म्हणतील अशी लाज वाटत होती मला. घराजवळ आलो आणि ह्यांनी माझ्या मनातलं ओळखलं. आपल्या अंगावरचा कोट काढून माझ्या अंगावर घातला. सांगते इंदे, त्या 2 क्षणात मी सगळ्या आयुष्याचा आनंद उपभोगला. पण इतका प्रेमळ माणूस असा कोरडा कसा होऊन जातो ग. जेव्हा काहीतरी घडायचं असतं ना वहिनी, तेव्हा काही कारण लागत नाही. खरंय. आता बघ ना, श्री गेला, त्याला कुठे काय कारण होतं, पण गेला. वहिनी, पण मला अगदी मनापासून वाटतं श्री परत येईल. मलाही वाटतंय श्री परत येईल. जान्हवीकडे बघितलं की वाटतं श्रीला परत यायलाच हवं. आपल्यासारखं आयुष्य तिच्या वाट्याला येता कामा नये. असं म्हणू नका हो वहिनी. आपलं काय ठरलंय, सकारात्मक बोलायचं. कळतंय ग हिंदू, पण कधी कधी शब्द आणि भावना यांचा मेळच बसत नाही बघ. जे मनात असतं ना त्याच्या नेमकं उलटच येतं तोंडावर. आता कितीही प्रयत्न केला तरी यांच्या बाबतीत काही उमेदच नाही राहिली मला. हे कधी परत येतील, मला पुन्हा भेटतील, त्याची आशा कमी कमी होत चालली. कमी असली तरी आशा तरी आहे. माझ्याकडे बघा, कमी नाही जास्त नाही. माझ्याकडे पाहिल्यावर तुम्हाला पटेल तुमची स्थिती खूप बरी आहे. थँक्यू सो मच नंदन. बरं, हा आजच्या दिवसातला शेवटचा चहा. शेवटचा चहा? साहेब, आजकाल तुम्ही चहा खूप कमी पिता. अरे बाबा, तुझी ती छत्रीवाली मॅडम कुठे लपते आणि असे डोळे वटारून बघत असते कळत नाही. मला सतत म्हणत असते चहा कमी कर, चहा कमी कर. कमी केलेला बरा, टेन्शन नको. अहो साहेब, त्यांना सांगा की नंदन अगदी झकास आलं घालून चहा करतो. पित्त नाही वाढणार त्याने. हो रे बाबा, खरं आहे तुझं. सध्या तुझ्या चहाचाच काय तो आधार आहे मला. तर सगळी परिस्थिती पित्त खवळण्यासारखीच आहे. साहेब, तुम्हाला राग येणार नसेल तर विचारू का एक? अरे विचार ना, त्यात काय. साहेब, मॅडमनी लवाटे मॅडमला 1 महिन्याची नोटीस दिली. तुम्ही बोलणार आहात का भागीरथी मॅडमला त्याबद्दल? नाही, बोलणार तर आहेच मी, पण त्याचा कितपत फायदा होईल काय माहिती. म्हणजे नंदन, पूर्वी काय व्हायचं माहितीये का, माझं एखाद्या गोष्टीवर काही वेगळं मत असेल ना तर ते मी बेधडकपणे तिच्याकडे जाऊन मांडू शकायचो. आणि आय्याजी सुद्धा ते फार मोठ्या मनाने ऐकून घ्यायची, त्याच्यावर विचार करायची आणि मग मला मनमोकळेपणाने एक निर्णय द्यायची. साहेब, मग आता पण तसंच करा ना. मी लाख करेन रे, पण ती ऐकून घेईल की नाही मला माहित नाही. म्हणजे हल्ली ना मला तिच्या वागण्याचं काही कळत नाहीये. म्हणजे मला काहीच समजत नाहीये. आधी मी छाती ठोकपणे तिच्या वागण्याची गॅरंटी देऊ शकायचो, सगळ्याची गॅरंटी होती मला. पण आता मात्र मी कशाचीच खात्री देऊ शकत नाहीये. साहेब, कंपनीत झालेले बदल मॅडमना आवडले नसतील का? नाही, मला नाही तसं वाटत. म्हणजे तिचं वय पाहता ती जगाच्या फार पुढे आहे. कंपनी कम्प्युटराइज झालेली आहे हे तिला कळल्यानंतर ज्या हिरिरीने तिनं कम्प्युटर शिकायला सुरुवात केली ना, ते खरंच फार कौतुकास्पद आहे. त्यामुळे मला नाही वाटत की कंपनीत होणाऱ्या बदलांचा तिला त्रास झाला असेल. पण साहेब, भागीरथी मॅडमनी लवाटे मॅडमला जर कामावरून कमी केलं ना
तर कामगारांमध्ये नाराजी होईल आणि नको तर झिंगाट मागे लागेल साहेब. तेच, त्याचीच तर भीती वाटते मला. म्हणजे लवाटेबाईंना कामावर ठेवा असा हट्ट जर मी धरून बसलो ना तर आईची आणखी निरेला पेटेल. आणि मग मी हे सगळं ज्या कारणासाठी करतोय ते कारण मागेच पडेल आणि दुसरंच काहीतरी सुरू होईल. एक्सक्यूज मी सर. हा मिस्टर वेद पाठक बोला. सर, मॅडमने आपल्यासाठी एक कॉन्ट्रॅक्ट तयार करायला सांगितलं होतं. माझ्यासाठी कॉन्ट्रॅक्ट? काय हे मध्येच तर सर, मॅडमनी सांगितल्याप्रमाणे सगळे मुद्दे घेतलेत मी. तिथे आपली फक्त सही हवी. हो, पण मला तर आधी नीट वाचलं तर पाहिजे ना. ठीक आहे सर, मी मॅडमला काय सांगू? मॅडमला सांगा तुम्ही की मी आधी ते वाचेन, त्यांच्याशी बोलेन आणि मग सही करेन. ठीक आहे सर, येऊ मी? या. मे आय कम इन, मॅडम? कम इन. बोला वेद पाठक साहेब. मॅडम, ते श्री साहेब काय म्हणाले असतील याचा अंदाज आहे मला, पण मला तुमच्या तोंडून ऐकायचंय. मॅडम, श्री सरांना आधी खूप धक्का बसला. वाचलं त्यांनी कॉन्ट्रॅक्ट? नाही मॅडम, त्या आधीच ते चिडले आणि म्हणाले की तुम्ही असं मध्येच कसं काही कॉन्ट्रॅक्ट करू शकता. बरं, मग म्हणाले मॅडमना सांगा मी आधी कॉन्ट्रॅक्ट वाचेन, मग त्यांच्याशी बोलेन आणि नंतरच सही करेन. मला हेच अपेक्षित होतं. मॅडम, मी काही बोलू का? बोला ना. नाही म्हणजे श्री सर म्हणाले ते बरोबरच आहे. कुठल्या बाबतीत? हेच ते की म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बद्दल जे बोलले ते की नोकरी सुरू करण्याच्या आधी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करू शकता, पण एकदा काम सुरू झाल्यानंतर असं मध्येच कसं कॉन्ट्रॅक्ट करता येईल? मला कल्पना आहे त्याची, पण ही केस जरा वेगळी आहे. त्याशिवाय मॅडम, आपण जे कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलंय तसं कंपनी कोणाला असं अनिश्चित काळापर्यंत अडकून ठेवू शकत नाही. फार फार तर टॉप मॅनेजमेंट मधील लोकांना कंपनीतून बाहेर पडल्यानंतर अन्य स्पर्धा असलेल्या कंपनीत 2 महिने काम करू नका असं सांगू शकू. वेद पाठक साहेब, हे सगळं मला माहित आहे, पण श्री सरांच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये हे सगळे मुद्दे मला हवे होते. तुम्ही काळजी करू नका, मी बघते काय करायचं ते, आणि मला लागेल तसा कायदेशीर सल्ला मी तुमच्याकडून घेईनच. मॅडम, येऊ मी? थँक्यू. फोन कानालाच लावून बसली होतीस की काय? एक रिंगही वाजून दिली नाहीस? आईजी, अहो मला ना काही सुचतच नाहीये. म्हणजे तुमचं आणि श्रीचं काय बोलणं झालं असेल, ते अग्रीमेंट वाचल्यावर त्याने कसं रिॲक्ट केलं असेल, फक्त इतकेच विचार येत आहेत डोक्यात. बरं, काय म्हणाला श्री? अजून प्रत्यक्ष काही म्हणाला नाहीये, पण कॉन्ट्रॅक्ट वाचून बोलूया असा निरोप पाठवलाय त्यांनी. अरे देवा, मला वाटलं होतं आतापर्यंत बोलणं झालं असेल. एका दृष्टीनं बरंच आहे, मला विचार करायला जरा वेळ मिळेल. हो बरोबर. आईजी, तुम्ही मला सांगितलं ते कॉन्ट्रॅक्ट मध्ये लूप होल्स आहेत ना? मला माहित आहे ते, म्हणूनच म्हटलं मला विचार करायला वेळ मिळतोय ते बरं आहे. नाहीतर होतं काय की श्री असा पटापट तांत्रिक मुद्दे काढून बोलायला लागला ना की मला सुचत नाही. आईजी, एक सांगू, मला ना कधीतरी तुमचं इतकं कौतुक वाटतं माहितीये. हे सगळं कशा शिकला असाल तुम्ही? गरज होती म्हणून शिकले. गृहउद्योग सुरू केला आणि मग एक एक करत या तांत्रिक गोष्टीही शिकून घेतल्या. पण आईजी, श्री कोळून पाहिला या सगळ्या गोष्टी. तो काहीतरी मार्ग नक्की काढेल.
सुटून त्यानं परत आपल्याकडेच यावं एवढीच तर इच्छा आहे आपली. त्याच्या मनाविरुद्ध आपल्याला अडकवायचं नाहीये त्याला. त्यानं कंपनी सोडू नये. त्यातला माझा स्वार्थ सोडून दे, पण कंपनीतल्या कामगारांसाठी त्यांनी कंपनी सोडू नये. म्हणजे आमचे वकील आहेत ना वेद पाठक, ते खरं तर माझे सल्लागार, पण तेही श्रीच्या बाजूनी बोलत होते. कंपनीत कोणालाही श्रीला त्रास झालेला नकोय, हे त्यानं कमावलंय. कंपनीसाठी नफा आणि त्याही पेक्षा माणसं कमावली आहेत त्याने. आई आजी, तुम्ही श्रीचं कौतुक करता ना, तेव्हा नव्याने प्रेमात पडते मी त्याच्या. चांगलंय की मग, पण त्याभरात आपली विरुद्ध स्टेज विसरू नकोस. सावधपणे बोल त्याच्याशी. मी अगदी सावधपणे बोलीन त्याच्याशी. चल ठेवते.